अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार. उद्या आपल्याला उद्यापन करायचंय. बऱ्याच माझ्या महिलांचे खूप प्रश्न आहे, त्याचे मी उत्तर देणार आहे. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्यात आधी ताई, आमच्या या 5 गुरुवारमध्ये एक गुरुवार राहिला, माझे 2 गुरुवार गेले, माझे 3 गुरुवार गेले, मग मी ते नंतर ऍड करू का? पहिलं तर तुम्हाला उद्या गुरुवार मिळणार असेल, कुठलंही मासिक धर्म तुम्हाला नसेल, विटाळ सुतक नसेल, तर उद्या उद्यापन करा. भले तुमचा 1 गुरुवार गेला आहे तरी उद्याच उद्यापन करा, 2 गेला आहे तरी उद्याच उद्यापन करा, 3 गेले आहे, 3 तर कधी जाणारच नाही. पण जर असं असेल 1 किंवा 2 गेले असेल तर अर्थात तुम्हाला उद्याच उद्यापन करायचं आहे. उद्याच, कारण तो शेवटचा गुरुवार मानला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ह्या वर्षी 5 गुरुवार आहे, मग कुठले तरी 5 गुरुवार करायचे, म्हणजे आता मार्गशीर्ष महिना संपणार, नंतरच्या महिन्यात पण मग ते 3 गुरुवार ऍड करायचे आणि मग उद्यापन करायचं, असं अजिबात नाही. तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला तो गुरुवार मिळतो आहे तर तुम्ही उद्यापन करून टाका. नंतरच्या महिन्याची वाट बघायची गरज नाहीये. हा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दुसरा की ताई, उद्या आम्हाला मासिक धर्म आला आहे किंवा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, उद्यापन करू का? नाही चालणार. 4थ्या दिवशी उद्यापनाला 5वा दिवस आहे, अर्थात तुम्ही 5व्या दिवशी उद्यापन करू शकता, पण 4था दिवस असेल, 3रा असेल तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही. मग पौष महिन्याचा जो पहिला गुरुवार येईल, पौष महिन्याचा जो पहिला गुरुवार येईल म्हणजेच 18 जानेवारीला तुम्ही उद्यापन करू शकता. पण केव्हा? जेव्हा तुम्हाला उद्या करायला जमणार नाही तेव्हा. ज्या महिलांचे एखादा गुरुवार गेला आहे त्यांनी बिनधास्त उद्या उद्यापन करा, काहीही नाहीये, उद्याच उद्यापन करायचं आहे. पण ज्यांना उद्या अडचण आहे त्यांनी नंतरच्या गुरुवारी म्हणजे येणाऱ्या 18 जानेवारीला तुम्ही उद्यापन करू शकता. असं अजिबात मनात आणू नका की माझे मार्गशीर्ष महिन्यातले 2 गुरुवार गेले आहे, मग मी 18 जानेवारीचे पण गुरुवार करते, 25चा पण करते आणि मग उद्यापन करते, असं अजिबात नाहीये. तुम्हाला उद्याच उद्यापन करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा. दुसरं, आता काही उद्यापन कधी करायचं? अमावस्या आहे. तुम्हाला मी एक सांगते, आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो किंवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण करतो किंवा अजून तुम्ही कुठले पारायण करणार आहात, तेव्हा उद्यापन आणि सुरुवात अमावस्याला करायची नाही. उद्या ज्यांना गुरुवार धरायचे आहे, मार्गशीर्ष स्वामींचे गुरुवार धरायचे, अर्थात तुम्ही उद्या धरू शकत नाही. तुम्ही सुरुवात आणि शेवट तुम्ही अमावस्याला करू शकत नाही. बऱ्याच कमेंट आल्या की ताई उद्या अमावस्या आहे, मग तो गुरुवार काउंट करायचा का? हो, तुम्ही 11 गुरुवार मध्ये तो गुरुवार काउंट करू शकता. फक्त उद्यापन जर तुमचं अमावस्याच्या दिवशी आलं तर ते करायचं नाही. पण महालक्ष्मी व्रताचे उद्यापन तुम्ही अमावस्याला करू शकता. कधी कधी जर एकादशी आली की गुरुवार आहे आणि 11 गुरुवारचं उद्यापन एकादशीला करता का? नाही, तेव्हा पण तुम्ही उद्यापन करू शकत नाही. पण अमावस्या आली, अमावस्याला पण तुम्ही उद्यापन करू शकत नाही. फक्त मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहेत तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता. कारण अर्थात आपण दिवाळी, जो आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे, तो आपण अमावस्याच्या दिवशी साजरा करत असतो आणि तेव्हा अमावस्या लागलेली असते. त्या अमावस्याच्या काळातच आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो. आता बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या की ताई 5:30 नंतर अमावस्या संपणार आहे, आम्ही तेव्हा उद्यापन केलं तरी चालेल का? लक्षात घ्या, उद्या ती सूर्याने पाहिलेली आहे. तुम्ही 5:30 नंतर जरी केलं तरी तो संपूर्ण दिवस हा अमावस्याचा असणार आहे. तुमची इच्छा, आणि अर्थात आपण संध्याकाळीच उद्यापन करतो 5, 5:30, 6 नंतर. तुमची इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळीच उद्यापन करू शकता, हरकत नाहीये. अमावस्याच्या काळात उद्यापन करायला जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते अर्थात तुम्ही उद्या 5:30 नंतर उद्यापन करू शकता. बऱ्याच महिलांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं आहे, मग 5व्या गुरुवारी काय करायचं? लक्षात घ्या, तुम्ही जर त्या उद्यापनाची सांगता केली आहे तर परत मांडणी करणं योग्य आहे का? मला सांगा. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं येतं की ते आम्ही मांडणी करणार. नका करू मांडणी. तुम्हाला तो गुरुवार धरायचा आहे, अर्थात तुम्ही तो गुरुवार धरू शकता. त्याच दिवशी तुम्हाला जी सेवा करायची आहे ती तुम्ही सेवा करू शकता. महालक्ष्मीची व्रताची कथा तुम्ही वाचू शकता. परत मांडणी करायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही उद्यापन केलेलं आहे. त्याच्यातलं जे नारळ, जे श्रीफळ आहे, जे पाणी आहे, जी काही पत्री आहे, ते तुम्ही सगळं विसर्जित केलं आहे, उद्यापन केलं आहे. परत कसं काय तुम्ही मांडणी करणार? हे पूर्ण चुकीचं आहे. म्हणून आपल्याला ज्यांना मनात इच्छा असेल की नाही बाबा उद्याचा पण गुरुवार मार्गशीर्ष मध्ये काउंट करतो, मग आपण उद्यापन धरू का? नाही, मांडणी करायची गरज नाही. आणि ज्यांनी उद्यापन केलंय त्यांनी उद्या गुरुवार धरायची पण गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी उद्यापन केलेलं आहे.
मी तुम्हाला तेच म्हणत होती की बऱ्याच बायकांनी केल्या तर त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, पण तुमची इच्छा असेल, एक मनशांती आपल्याला खूप महत्वाची असते की नाही बाबा मी 4थ्या गुरुवारी केलं आहे आणि आता अर्थात उद्या शेवटचा गुरुवार आहे तर उद्या करू का, मांडणी करायची नाही, उपवास करू शकता, किंवा देवीची जी कहाणी आहे, जी सेवा आहे ती तुम्ही एवढ्या 4 गुरुवार केली आहे ती अर्थात तुम्ही उद्या करू शकता. समजलं. आता सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा देवीची पाठवणी करत असतो तेव्हा आपण ओटी भरत असतो. उद्या महालक्ष्मीची ओटी भरायला विसरू नका. ओटी कशी भरायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते, आता काही कृतीत सांगत नाही. ओटी भरताना घरात साडी असावी, लाल कलरची साडी घ्या, हिरवी कलरची साडी घ्या, त्याच्यावर ब्लाउज पीस असावा, ज्याला खण आपण म्हणतो. खण असणं खूप महत्वाचं आहे. फक्त ब्लाउज पीसची ओटी भरली तरी हरकत नाही, साडी आणि ब्लाउज पीसची ओटी भरली तर खूप चांगलं. त्याच्याबरोबर नारळ घ्या. नारळ हे श्रीफळ आहे, हे संपूर्ण तत्वाचं एक प्रतीक मानलं जातं. नारळाकडनं देवीच्या ज्या काही सकारात्मकता लहरी असतात त्या नारळामध्ये खूप जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात. ते नारळ पण तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. देवीचे जे अलंकार आहेत त्याच्यामध्ये येते ती वेणी, ज्याला आपण गजरा, वेणी माहिती तुम्हाला, वेणी तुम्हाला ठेवायची आहे. ओटी भरताना अर्थात तुम्हाला गव्हाचा वापर करायचा आहे, गव्हाने तुम्ही ओटी भरायची आहे. ओटी भरताना अर्थात ती देवीच्या चरणांजवळ ठेवण्याच्या आधी आपल्या छातीजवळ घ्या. देवीला प्रार्थना करा की माझी काही तोडकी मोडकी चुकली मधली जी सेवा असेल ती तुझ्या चरणी मी रुजू करते, काही चुकलं असेल तर माफ करा, असं म्हटल्यावर ती जी ओटी आहे ती देवीच्या चरणांजवळ ठेवा 3 वेळा. श्री महालक्ष्मी माते की जय, श्री महालक्ष्मी माते की जय, श्री महालक्ष्मी माते की जय अशी प्रार्थना करा. त्याच्यानंतर ती ओटी तुम्ही खाली ठेवू शकता. ओटी भरताना परत म्हणजे सगळं सामान त्याच्यात आधी ठेवायचं, दक्षिणा ठेवायची. आता तुम्ही टिकल्याचं पाकिट ठेवू शकता, तुम्ही कंगवा ठेवू शकता, तुम्ही हळद कुंकूचा जे करंड आहे तो तुम्ही ठेवू शकता, तुम्ही मेहंदीचा कोण ठेवू शकता, तुम्ही रुमाल ठेवू शकता, तुम्ही जोडवे ठेवू शकता, तुम्ही मंगळसूत्र ठेवू शकता. तुम्हाला जे शृंगार अवेलेबल करता येईल ते तुम्ही ठेवू शकता. बऱ्याच महिला फक्त ब्लाउज पीस आणि ब्लाउज पीस त्याच्याबरोबर गहू आणि आपलं जे नारळ आहे श्रीफळ याचीच ओटी भरतात. यथाशक्ती तुम्हाला ओटी भरायची आहे, हरकत नाही. तर ओटीचं सामानाचं काय करायचं खूप मोठा प्रश्न आहे. जवळपास महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ती ओटी ठेवू शकता. घरात तुम्ही जर ओटी भरली असेल, मंदिरात जाऊन पण तुम्ही ओटी भरू शकता, हरकत नाही, महालक्ष्मीचं मंदिर असेल तर. पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करायचं तर त्यांनी छानपैकी घरातच ती ओटी ठेवायची. नंतर सगळं ब्लाउज पीस, जी साडी आहे ते तुम्ही वापरू शकता. ते नारळाचं काय करायचं, ती सकारात्मकता लहरी त्या नारळामध्ये आलेल्या असतात. बऱ्याच महिला तुम्हाला फोडू वाटलं तर फोडा, तुम्हाला विसर्जन करू वाटलं तर करा, तुमची इच्छा. मी तुम्हाला याच्याबद्दल काहीच सांगणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. अर्थात जी वेणी आहे ती तुमच्या म्हणजे डोक्याला पण तुम्ही लावा. जे गहू आहे ते तुम्हाला धान्यात टाकायचे. जे शृंगार तुम्ही ठेवणार आहे देवीसाठी ते तुम्हाला स्वतः वापरायचे आहे. ओटी भरल्यावरती लगेच काढायची का नाही, ती दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सगळी मांडणी उचलणार तेव्हा तुम्ही ती सगळी ओटी तुम्ही घेऊ शकता. नंतर तुम्ही ती ओटी उचलू शकता. दक्षिणा टाकायला विसरू नका. दक्षिणाचं काय करायचं, अर्थात कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. छान पद्धतीने उद्या आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे. कृपया करून अजून गुरुवार ऍड करू नका. 1-2 गुरुवार गेले असतील, परत सांगते उद्या उद्यापन करा. अर्थात ज्यांना उद्या मासिक धर्म आला आहे त्यांनी पौष महिन्यात उद्यापन केलं तरी हरकत नाही, उद्यापन करा. काहीच मनात आणू नका, कुठलाही प्रश्न मनात ठेवू नका. आय थिंक तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी दिली असेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.